नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्राष्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, नाचणाऱ्या आजी आणि हसणाऱ्या आत्याला घेऊन किरकिडा बसला होता स्टंट व्हिडिओ करायला। त्याला वाटलं होतं की एक असा सनसनीत व्हिडिओ बनवला की लाखो व्ह्यूज येतील, पण कसलं काय झालं उलटच। त्याचा पचका झाला। लाखो तर लांब राहिले, 50,000 पण व्ह्यूज नाही आले आहेत त्या स्टंट व्हिडिओला। आजकाल किरकिड्याचे व्ह्यूज एवढे कोसळले आहेत ना, त्यासाठी बिचाऱ्याची धडपड सुरू आहे। जर असंच सुरू राहिलं ना तर खूप वांदे होतील त्याचे। त्याने जे 40 वर्षात रिटायरमेंटचे प्लॅन बनवले होते ना ते सफल होणार नाही। किरकिड्याचे कोसळलेले व्ह्यूज बघता या महिन्यात तर त्याला नक्कीच अन्न गोड नसेल लागत, कारण तोंडचं पाणीच पळालं आहे त्याच्या। 5 लाख अंधमंद भक्तांचे गोडवे गात होता, त्यातले 4.5 लाख भक्त पण याचे नोटिफिकेशन मध्ये व्हिडिओ अपलोड केला आहे। ते समजल्यावरती जशी ऍड येते ती आपण स्किप करतो तसे स्किप करत असतील व्हिडिओ बघणं। सगळं करून झालं, त्यामुळे आलाय आता मूळ पदावरती। जे दाखवून आतापर्यंत चॅनल ग्रो केला होता तेच दाखवणं सुरू आहे। म्हणजे काय तर रटाळ डेली व्लॉग्स आणि सुजलेलं थोबाड न दाखवता आता रेसिपी दाखवणार आहे। खरं तर ना आता यांच्या रेसिपीज पण आधी सारख्या नाही राहिल्या आहेत आणि व्लॉग्स मध्ये तर इंटरेस्टिंग काही नव्हतंच। त्यामुळे मला तरी असंच वाटते की या किरकिड्याने आता तरी युट्यूबला राम राम करावं, कारण की लोक खरंच आता बोर झाले आहेत आणि ते त्याच्या व्ह्यूज वरून स्पष्टपणे दिसतंय। उगाच ओढून ताणून काहीतरी व्हिडिओ अपलोड केला पाहिजे म्हणून काय पण व्हिडिओज बनवून अपलोड करत असतो। खरं तर या सगळ्यामध्ये किरकिडा स्वतःचा तर वेळ वाया घालवतोच आहे, त्याचसोबत लोकांचा पण वेळ वाया घालवतोय। पण ती गोचिड कशी असते तसा हा किरकिडा आहे। असा चिकटला आहे ना युट्यूबला सोडायचं नावच घेत नाही आहे। त्या बहिणीने तर तोंड दाखवण्यात सोडलं याच्या व्हिडिओ मध्ये, तर आता नातेवाईकांच्या दारात जातोय। त्या दिवशी तर मारती हसरी आत्या बोलत होती की त्याचं मन पण नसते व्हिडिओ काढायचं, पण तरी पण तो अपलोड करतोय व्हिडिओ। हसरे बघ ग बाई बघ, तुझा भाचा तुझा आणि त्या नाचरी आजीचा वापर कसा करून घेतोय ते फक्त आणि फक्त व्ह्यूज साठी। त्या किरकिड्याला ना बाकी काही घेणं देणं नाही आहे। तुम्हाला पुढे करून तुमच्या पदराआड लपण्याचं काम करतोय तो फक्त। तुमचा वापर ना तो फक्त व्ह्यूज कमवण्यासाठी करतोय। मागे पण तुम्हाला दाखवून 3rd क्लास व्हिडिओ असा स्टंट केला होता त्याने आणि 3 लाख व्ह्यूज कमवले होते। तेच आता करायचं होतं त्याला, पण लोकांनी ना जागा दाखवून दिली। 40,000 व्ह्यूज पण आले नाही आहेत त्या व्हिडिओला आतापर्यंत। अहो, याचं मन नसताना खरंच व्हिडिओ टाकण्याचं तर याने व्हिडिओ केलेच नसते, ब्रेक घेतला असता आणि असं कमबॅक केलं असतं, चांगले व्हिडिओज घेऊन आला असता परत। पण हा माणूस पैशासाठी एवढा आपापलेला आहे ना की एकही दिवस तो सोडणार नाही। त्याचं ते सुजलेलं थोबाड घेऊन येणार असतो व्हिडिओ काढायला। नाचरी आणि हसरीने वाटते व्हिडिओ घेऊ नको सांगितला म्हणून तोंड वर करून गेला होता मामाकडे। ती भालू पाणी पित होती वाटीमधून, तर तिच्या जवळ गेला आणि चालू झाला परत, भालू पप्पी दे पप्पी दे पप्पी दे। चा पंजा मारला पाहिजे ना याच्या तोंडावरती त्या भालूने की परत तिच्या जवळ जायचा नाही हा। त्या वडिलांचा फोटो पण ढाई काकांच्या रेंटेड फ्लॅट मध्ये ठेवलाय किरकिड्याने, ते पण फ्रीज वरती। काय रे चक्रम माणूस आहे हा। गाडीमध्ये एवढी बाप्पाची मूर्ती ठेवली आहे, तिच्या समोर एक जास्वंदाचं फूल ठेवायचं ते पण अक्कलशून्य माणसाला सांगावं लागते मला। गावी तर सगळीकडे जास्वंदाचं फूल इझिली अवेलेबल असते, पण श्रद्धाच नाही आहे तर काय करणार ना। त्या नाकूजाऊ बेबी सोबत राहून तिच्यातलाच झालाय आता। साधं एक वस्त्र पण ठेवलं नव्हतं त्याने त्या मूर्तीवरती। ऊन किती असते गावी, त्या मूर्तीवरती तर डायरेक्ट सनलाईट येते, तरी पण एक कपडा ठेवला नाही त्याने। नशीब माझं ऐकून आता त्या काकांना पुढे बसायला दिलं होतं। फक्त जेंट्सलाच देतो किरकिडा। अहो, देतो म्हणजे पुढे बसायला हो, उगाच काहीतरी भलता सलता विचार करू नका। तसं पण बाकी काय द्यायला त्याच्याकडे तरी असलं पाहिजे ना। मामाच्या घरी जायला किती खायला घेतलं बघा, आणि लोकल शॉप मधून आणलेलं सामान दाखवत होता बाई माणूस। मामाच्या सुनेच्या साडीकडे पण याचं बारीक लक्ष होतं। काय रे किरकिड्या, कधी नाकूजाऊ बेबीला नाही बोलत तू असं की साडी छान नेसली आहे? वहिनीला तर बरोबर खालून वरपर्यंत स्कॅन केलंस तू। गेल्या वर्षी ऋषीची भाजी काकूंने बनवली होती तर खिल्ली उडवत होते दोघं नवरा बायको, आणि या वर्षी बघा कसं ताट पुसून सगळं खाल्लं। भावाची मुलगी पाठी बसली होती, तिच्यासोबत किरकिडा बोलत होता मंडळी, नाहीतर तुम्हाला वाटेल त्याला वेडबीड लागलाय की काय। नाही म्हणजे त्याने पण ही गोष्ट क्लिअर केली की मी एकटाच नाही बडबड करत आहे, पाठी मुलगी बसली आहे। तसं तर त्याला वेड लागलंच आहे हे तर आता जगजाहीर झालंय, पण स्वतःची खोटी समजूत घालतोय बिचारा। जाऊ दे। त्या मुलीला विचारतो, तू मला काय बोलणार? आत काका बोलणार ना? काय रे किरकिड्या, आत्या बोलता बोलता थांबलास का बरं?
ते ढाई काका पॅन्ट वर करत होते तर तिथे ब्लर करायचं ना, तर नाही, ते पण पॅन्ट मध्ये हात घालत होते, बटन लावत होते, सगळं शूट करून टाकलं बाई माणसाने. मागे त्याच मामाच्या मुलाच्या अँब्युलन्स मध्ये इमर्जन्सी व्लॉग, किरकिरे काकू इन आयसीयू व्लॉग शूट झाला होता. लंबू आत्या पण आता जास्त भाव देत नाही आहे या किरकिड्याला. बाप्पाच्या पाया पडण्याच्या आधीच याची पेटपूजा सुरू होती तिकडे. मामाच्या घरून एवढं जेवून निघाला होता तरी पण आपला वसवसल्यासारखा मावशीकडे जाऊन पण खायला बसला. त्या मावशीच्या मुलींना पण कम्फर्टेबल नव्हतं वाटत त्याच्या व्हिडिओ मध्ये यायला, तरी पण उगाच आपला दाखवत होता झूम करून करून. खोटा माणूस त्या दिवशी बोलला होता की आम्ही भालूला एकटं ठेवून गेलो ना की आम्ही नेहमी लाईट फॅन ऑन ठेवून जातो एका रूमची तिच्यासाठी. पण मंडळी, जेव्हा हे लोक घरी परत आले ना तेव्हा बघा काळोख होता जेव्हा याने डोर ओपन केला तेव्हा, आणि त्याच्यानंतर याने लाईट्स ऑन केले होते. किती नीच माणूस आहे ना हा. हे लोक किती वाजता आले होते काय माहिती. तेवढा वेळ ती भालू बिचारी ताण आणि भुकेनी कळवळली असेल. स्वतः मात्र सगळीकडे खादडून आला होता, पण त्या मांजरीला उपाशी ठेवलं होतं याने. क्लोज घालून भालूचे एक्स्ट्रा केस काढत होता. अरे असंच तू मागे तुझ्या डोक्यावरती हात फिरवला होतास का रे? नाही म्हणजे एक्स्ट्रा तर सोड, जे शिल्लक होते ते पण उडून गेले रे. मंडळी, त्या दिवशी मी बोलली होती ना की कोणाला शुभेच्छा देत नाही सणवार असला की, तर म्हणून ब्लॉग मध्ये चतुर्थीच्या शुभेच्छा देत होता. बायकोला न्यायचं ना बाप्पाच्या दर्शनाला, तर नाही, एकटा जीव सदाशिव एकटाच आपला फिरत होता सगळीकडे. आता काय बायको पण येणार नाही आहे का याची व्लॉग मध्ये? नाही म्हणजे नुसता तिचा व्लॉग मध्ये आवाज ऐकायला येतो, बाकी काही ती दिसतच नाही. त्या साखरवाल्या काकूंनी सांगितले वाटते की माझ्या मुलीला दाखवू नको व्हिडिओ मध्ये, म्हणून आता तिला पण घेत नाही आहे. आल्या बाबा, शेफीनबाई आल्या परत आगळी वेगळी रेसिपी घेऊन. काय तर काकूंनी रबडी मोदक करून दाखवले होते. अरे त्या मोदकाला तरी सोडा यार आता. तुम्ही लोकांनी कितीही ते रंगीत मोदक बनवले ना तरी पण गणपती बाप्पाला उकडीचेच मोदक आवडतात. त्या वायझेड बाईला काय झालं होतं हो मध्येच मंडळी? वायझेड म्हणजे येडी झमुरी हो. मागे ब्लाऊजची बटन ओपन करून गणपतीची मिरवणूक मधला डान्स करत होती. आता तसंच गाऊन वरती नाचत होती वेड्यासारखी. ही बाई 29 वर्षाची घोडी आहे, स्वतःला लहानच समजते वाटते अजून. गेस्टने दिलेला काकूने नवीन ड्रेस घातला. वा काकू, मस्त, एकदम मस्त दिसत होत्या तुम्ही. किरकिरे काकू, एक बोलू का तुम्हाला? तुम्ही ना जरा वॉक करत जा, कारण की त्या ड्रेस मध्ये ना तुम्ही खरंच खूप सुजलेल्या दिसत होत्या. तुम्ही आम्हाला किती शिव्याश्राप द्या हो, पण मी तुमच्या चांगल्याचाच विचार करते नेहमी. जगप्रसिद्ध शेफीनबाईने दुधामध्ये मोदक उकडले. ह्या काकू नेमकं कोणाचे व्हिडिओ बघून येतात हो मंडळी? मला तेच समजत नाही आहे. आता एवढा गोडाचा पदार्थ बनवला होता, बाप्पाला तरी नैवेद्य दाखवला होता की नाही देव जाणो. हा, पण लाड घोट्या आला रिव्ह्यू द्यायला. याचा रिव्ह्यू ऐकून तर नकोच वाटते. कोणी ट्राय पण नका करू या किरकिरे काकूंनी दाखवलेल्या रेसिपी. खोबरा छान लागतो, रबडी छान लागतो. अरे 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 अरे, काय रे ती भाषा, सगळंच बुलबुलीत नी तुलतुलीत. उद्या चिकन मोमोज पण बनवतील आणि रबडी मध्ये टाकतील हे लोक. भरोसा नाही हो मंडळी या लोकांचा काही. त्या किरकिरे काकू तर नुसत्या आपल्या मान हलवत बत्तीशी दाखवत होत्या. आता काय तर औषधाची शॉपिंग करायला किरकिडे जोडपं लालपरीमध्ये बसून निघाले होते. यांचे भक्त पण पाहिले ना मंडळी त्या व्हिडिओ मध्ये, असे यांचं कौतुक करत होते. आता मला समजलं 5 लाख अंधमंद भक्त नेमके आहेत तरी कोणते. तिकडे ववसा घेऊन एक काकू बसल्या होत्या. त्यांना बोलतो काय, आता आमचे व्हिडिओ बघून लोक तुमच्याकडे शॉपिंगला येतील. अहो काकू, ह्याच्या नादी नका लागू, याचे व्हिडिओ कोणी बघत नाही आहेत. ह्याने जे दाखवलं असते ना ते तर लोक कधी सिरियसली पण घेत नाही. हा माणूसच एक जोक आहे, जोक. जे लोक तुमच्याकडे येत होते असतील ना शॉपिंगला, आता ते पण यायचे बंद होतील ह्याच्यामुळे. बिचाऱ्या त्या काकू, त्यांना वाटलं खरंच आता याचे व्हिडिओ बघून लोक येतील शॉपिंगला, म्हणून त्या बिचाऱ्या काकूंनी हात जोडले याच्या समोर. तिकडे एक बाय वन गेट वन ऑफर लिहिली होती. तर बाई माणूस विचारतो, ही तुमच्याकडे ऑफर आहे का बाय वन गेट वन फ्रीची? आणि मग मूर्खासारखा असतो, ही 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 ही. काय रे लाड घोट्या, लाज वाटते का रे लाज? तुझ्या थालीवरती कधी तू बाय वन गेट वन फ्री थाली दिली आहेस का रे आजपर्यंत? साधा एक पापड तरी फ्री दिलायस का तू तुझ्या गेस्टला? आणि त्यांना विचारतोयस काय तर म्हणे वंशावरती एक बाय वन गेट वन फ्री मिळेल का? कसला थर्ड क्लास माणूस आहे हा. याच्या फालतू चॅनलला त्या काकूंकडून याने सबस्क्राईब करून घेतलं. खरंच मी आता काहीतरी चांगलंच बोलली असती, पण जाऊ दे. तुम्हाला तर समजलंच असेल मंडळी की मला काय बोलायचं होतं ते. घरी येऊन पण बाई माणसाने सगळं सामान दाखवलं. आधी झेडमार्ट मधून आणलेल्या सामानाचं दुकान मांडून बसायचा, तसंच आता वंशाची शॉपिंग दाखवत बसला होता. किरकिरे काकू बोलतात एक बाई लागते औसा घेऊन फिरायला, एक बाई तर कंपल्सरी लागते.
आता मंडळी त्या झोपडा स्टे मध्ये ऑलरेडी 3 बायका असताना एक बाई माणूस असताना अजून 4थी बाई कशाला हवी आहे यांना? काल रात्री परत सुजलेला थोबाड घेऊन आला काळोखात. आता गुड नाईट बोलू की काय बोलू, कारण रात्रीची मी इथे ब्लिचिंग पावडर टाकतोय. सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. अरे बाबा, तुझी जमीन गुलगुलीतनी बुलबुलीत झाली आहे, तिथे ब्लिचिंग पावडर टाकतोय ते सांगून लोकांनी काय करायचं? आता येताना ब्लिचिंग पावडर पण आणावी अशी इच्छा आहे का तुझी? त्या दिवशी तर त्या किरकिरे काकू शिफ्टिंगच्या वेळी आमचे सगळे बाउल फुटले सांगत होत्या, म्हणजे आता येताना गेस्टने काचेचे बाउल आणावे म्हणून. शोरूम सोबत झोपडा स्टेला कंपेअर करत होता. मंडळी खरं बोलत्या, याच्यासाठी ना शब्दच अपुरे पडतायत मला आता. नागकुजो बेबी वंशासाठी मस्त चुडा भरून आली होती. आता खाजवा खाजवी करताना छनछन वाजणार त्या बांगड्या. बिचारीला खाजवा खाजवी पण करायला नाही मिळणार आता. नुसतं तिचं लाय टपकेपर्यंत कौतुक करत होता. विदाऊट हेल्पर ती सगळं काही करतेय बोलतो. फुकट पाणी देतोय ते पण नळाचं, आणि बोलतो जसा की बिस्लरीच फुकट देतोय की काय. मंडळी, जर तुम्ही मोठमोठ्या हॉटेलमध्ये स्टे केला ना तर ते लोक कधीच बिस्लरीचे चार्ज नाही लावत. कॉम्प्लिमेंटरी म्हणून बिस्लरी देतात आणि रिफिल पण अनलिमिटेड असते. कितीतरी हॉटेलमध्ये कॉम्प्लिमेंटरी म्हणून ब्रेकफास्ट देखील असतो, पण यांच्या झोपडा स्टे मध्ये काहीच फुकट मिळत नाही. साधा एक पापड जरी हवा असेल ना तरी पण त्याचे चार्ज लावतो हा किरकिडा. गेस्ट साठी जेवण करता करता तिथे नागकुजो बेबीला शिंक आली आणि हात पण तिने धुतला नाही. धन्य ते गेस्ट जे हिच्या हातचं जेवणार आहेत. इथे एवढं गळा फाडून फाडून मी ओरडते की यांच्या झोपड्या स्टेला जाऊ नका, अनहायजेनिक फूड मिळते. तरी पण आपले अंधमंद भक्त काय ऐकायचं नावच घेत नाही आहे. उरलेल्या चपात्या पण खोटा माणूस त्या भुबूंना देतो. गेस्ट नंबर 1, गेस्ट नंबर 2, गेस्ट नंबर 3, गेस्ट नंबर 4, गेस्ट नंबर 5. एवढे गेस्ट येतायत करतोय हा किरकिडा. मग त्या सीओ ला काय जागेवरून हलवत नाही आहे का? माहेरवाशी नाही ठीक आहे, बट दिसतंय ना उशीर झालाय. एखादी आली असती मदत करायला वहिनीला. एवढ्या दिवसापासून आता ती माहेरी आली आहे, पण एकदा पण काम करताना दिसली नाही. नुसती फालतूची किरकिर किरकिर करत असतो हा किरकिडा. ऐकवतही नाही ह्याची बडबड मला आता. किरकिडा बोलतो अंधमंद भक्तच येतात आमचे व्हिडिओ बघून इथे, दुसरं कोणी येत नाही. आता तर मंडळी व्ह्यूज कोसळले आहेत. बघू किती जण राहायला जात आहेत ते. येत्या 5 वर्षात रत्नागिरीला जर कोण येत असेल तर झोपडा स्टे एक सेफ प्लेस आहे असं सगळ्यांच्या तोंडून आलं पाहिजे, असा किरकिडा बोलला. अरे वायझेड, येत्या 5 वर्षात जाऊ दे रे, पण येत्या 5 महिन्याभरात तरी तुझा तो झोपडा स्टे आणि तुझं चॅनल चालू राहिलं तरी खूप आहे रे. पण गेस्ट खरंच आले होते की नाही ते देव जाणो. थंबने अनलॉक करून दाखवत होता फोन आणि बोलतो काय तर हे बघा माझं थंबने फोन उघडतो. अरे यार, काय बिंडोक माणूस आहे हा. आमचा आयफोन ना आमच्या फेसने अनलॉक होतो. आता तर हे फेस लॉक वाला फीचर सगळ्या फोन मध्ये अवेलेबल आहे. पण किरकिड्या, मी तुला एक सल्ला देते, तू हा फीचर ट्राय नको करूस, कारण तुझं सुजलेला थोबाड कॅप्चर नाही होणार. आणि काय रे किरकिड्या, तू अंगुठा छाप आहेस का रे? काय ते थंब अडाणी सारखं लावून दाखवत होतास आम्हाला? सगळ्यांना थंब लावून फोन अनलॉक करता येतो रे. आता तुझ्या ट्रेनिंगची कोणाला गरज राहिलेली नाही आहे. काय ते आपल्यासारखी बटाट्याची भाजी आणि चपाती दाखवत होता. मला तर अजूनपर्यंत हाच प्रश्न पडतो, ह्याच्या अंधमंद भक्तांना ह्याच्या व्हिडिओ मध्ये काय बघण्यासारखं वाटते? ह्याचा सुजलेलं थोबाड बघून कोणाला आनंद होतो देव जाणो. तर मंडळी, हा किरकिडा काय सुधारणाऱ्यातला नाही आहे. त्याच्याबद्दल बोलून बोलून आता मला शब्द अपूर्ण पडतायत. पण हा माणूस काय सुधारायचं नाव घेत नाही आहे. असो, तर आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.